हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय धर्मलीन नारायण गिरी महाराज की जय शनिगिरी महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा की जय गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग राधा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निवृत्तीनाथ महाराज की जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही धातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक याचे स्वभावे हे होत जात अवघे तरी सांग काय सोचावे येथ तुवा एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे सुचिता बहुत परी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि जया साजनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात जयाची मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यमंत्र सत्य सत्यदेव निरंजन गुरुवाक्य सदा सत्य सत्य एक परम पद मनोजैव मरुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजैवा नरियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तपो ज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 2 3 श्लोकाखालचे हववे माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणते बाबा हो एक असं परम तत्व आहे की जे सर्वत्र नटलंय ते सर्वत्र नटलंय आणि
पहा त्याचा घात केला. एखाद्यानं ठरवलं ही जेवढी जीवसृष्टी आहे एखाद्याचा घात तो करू शकत नाही. अर्जुन भ्रांती पडली होती, मोह झालता अर्जुनाला का यांना कसं मारू मी. आणि मग भगवंतांना हे मागं 14व्या श्लोकात त्यांना शिष्यत्व पत्करलं. मग हा खरा सद्गुरूचा आणि उपदेश बरं का. भगवंत स्वतः त्याचा सद्गुरू झालो जया तारू. सद्गुरू पुढे तारू झाले आणि त्याला तो उपदेश करते, बाबा तू मारणार आहे का, हे मरणार आहे का, तो मारलं तरच हे मरतील का. नाही नाही नाही, ही एक वेगळं हे सर्वाच्या हृदयदेशी अशी वस्तू आहे. आणि तिचा घात करू गेलं तरी घात होऊ शकत नाही. ती म्हणे ना नैनन छंदती शस्त्रानी नैनन दहती पावक. काय ते आत्मतत्वाचा विषय सांगितला इडं तर बाबा ते कोणा मारल्यानं मरत नाही, कोणा काय नाही, काहीच नाही. ते विश्वात्मक तू पायी चैतन्य बाबा. ती विश्वात एक सत्यवस्तू अशी आहे आणि ती म्हणजे आपला आत्मा आहे, आत्मदेव आहे. आणि त्याचं ज्ञान नाही आपल्याला. आणि म्हणून हा सगळा खटाटोप राहतो बरं का. आजचं निमित्त कैलासवासी हरिभक्तपरायण दगडू गोविंद पाटील पंढोरे यांचा दशक्रिया 3ऱ्या दिवशी झालता. आज 13व्याचा कार्यक्रम. आणि त्याच्या निमित्तानं हे काय सद्बुद्धी झाली. कारण हे कुटुंब स्तुती म्हणून नाही का जोडल्या गेलं, सद्गुरूच्या सेवेत जोडल्या गेलं. आणि तसं हे फार पहिलं नियोजन असतं बरं का. त्याला योग्य वेळ आली का ती गोष्ट घडत राहते. म्हणून शेवाय महाराज इडं मूर्तिमंत शेवाय म्हणून हे सगळे पंढुरे परिवार प्रवारा संगम आणि यांच्या माध्यमातून हे निवेदन 13व्याचा आता विधी झाला. ब्राह्मण देवता तो विधी करून गेले तरी बी शास्त्रांना काही विधी सांगितले येता सांग पार पडले. वेळेच्या अभावी आम्हालाच यायला उशीर झाला. त्याच्यामुळं आधी उदरभरण यज्ञ झाला. आता तो यज्ञ आता हा शुद्ध यज्ञ बरं का. नाम जप यज्ञ तो परम. काय होतं सत्संगाना जीवनाचे व्यथा जाते बरं का. आपल्या ज्या व्यथा न जाणू कोणाला काय फटका बसू शकतो. सत्संग आहे महाराज. बिना सत्संग विवेक ना होई राम कृपा बिना सुलभ न. कारण सत्संगाशिवाय, कारण सत्संग म्हणजे बाबा जी सत्य वस्तू आहे ह्या विश्वात, जी अविनाशी आहे, जी कधी नाश न पावणारी त्या वस्तूचं महाराज. आणि ह्या सत्संगातून आहे ना आपले कोडे उलगडत असत्या. ते म्हणले ना आज फिटले माझे कोडे. काय कोडं होतं तुकोबर आलं बाबा. हेच जन्म मरणाचं कोडं आहे हे एक कोडं. आणि हे कोडं संतांच्या सानिध्यात समर्थ सद्गुरूला शरण गेले श्री महाराज. काय इतकी तळमळ असेल त्या संतायला का बाबा हो हा जीव रमलाय, विषय सुखात रमला, विषयाचे सुख येथे वाटे गोड. पण महाराज पुढं जर विचार केला, पुढे अवघड यमदंड मारती तोडती झोडती निष्ठुर यमाचे किंकर बहु आलं. आणि त्या भाषेतून बाजूला करायसाठी हा नामयज्ञ बरं का. हा नामयज्ञ म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. काय महाराज भगवंत नातेच असे जोडून देतो ना. हा जरी आपल्याला वाटतं ते संगतीचा परिणाम होतो, तिकडं संगतीचा परिणाम होतो ना, अध्यात्मात संगतीचा परिणाम होत नाही का. परिणामच होतो महाराज. वेळ लागतो त्याला बरं का. वेळ लागतो. नाही तर त्या प्रवाहात माणूस आहे ना, ही सामर्थ्य जर असेल, हे कोण वैयक्तिक व्यक्तीचं नसून महाराज हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे ज्याच्या पाठीशी. आणि सद्गुरूचं वरदहस्त आहे, सद्गुरूचं बळ आहे ना महाराज. त्याच्यातून हे सगळं होणार. म्हणून नाते संबंधात नसतो कळत महात्मा, कोणालाच नसतो कळत. आता आपण पाहतोय चिचपूरला पाहतो, आमच्या गावात मल्लिक अण्णा आहे, महात्मे मोठमोठे महात्मे महाराज. पण नसतो कळत जिल्ली तिडं. पण कळलं ते भाग्यवान राहते बरं का. हा ही सामान्य गोष्ट नाही. हा सत्संग एवढे खटाटो हे कशासाठी महाराज. तळमळ आपण स्वतः संतांचं असं राहतं की स्वतः ज्या सुखाचा अनुभव घेतला, या सुखाचा अनुभव घेतला ते सुख सगळ्यात पहिलं आपण गावात ही एखादी खोली गेली, ग्रामपंचायतची योजना आली कोणाला सांगल. अरे जवळ त्यालाच सांगल. अरे मग ही एवढी मोठी जन्म मरणाची योजना करून ठेवलं. जन्मा नाही याने आयुष्य केले असा मार्ग आहे महाराज हा. पुन्हा जन्माला मृत्यूचं भय जातं. इकडं काय जातं तुम्ही म्हणशाल मग मृत्यू तर प्रत्येकाला येतो. मग काय ते काय फरक आहे. परमार्थ केला काय आणि नाही केला काय. मरायचं तर सगळ्यालाच आहे महाराज.
ज्याच्या डोक्यावर छत्री आहे, आता पाऊस चालू आहे, त्याला पावसाचं रेनकोट घालेल, त्याला भेव आहे पावसाचं, उभ्या पावसात तो गाडीवर सुद्धा जाऊ शकतो, जात नाही का? आणि वरात रक्त ऊन आहे आणि पाय असा रोडवर टेकून नाही देत, पण ज्याच्या पायात चप्पल आहे त्याला चटके बसतील का? त्याला नाही चटके बसू शकत. परमार्थाचं हेच मुळे महाराज मरणाची भीती घालीते बरं का. परमार्थ म्हणजे मरणाची भीती जायसाठी. मग सर्वत्र सर्वदेही म्हणले, माऊली इड ओवी घेतली आपण, सर्व देहा म्हणजे या उपाधी माझी गुप्त, चैतन्य अशी सर्वगत. ते तत्वज्ञ संत शुकर ती प्रत्येकाच्या हृदयात राणी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राणी. मग का कळाना कोणाला? का कळाना महाराज? त्याचं वर्म आहे, वर्म आईशे वर्म मज दावी नारायण, वर्म ते एक आहे महाराज. त्याचं वर्म आहे, ते वर्म फक्त संतायला माहिती. आणि ते वर्म जसं गणिताचा टाळा जर एखाद्याला सूत्र जमलं ना गणिताचं, तर केवढाही गणित असलं तर त्याचं बरोबर खाली, पण सूत्र जर हुकलं तर आणि मेळच नाही लागणार, त्या गणिताचा सगळा अवमेळ होईल. तशा आपल्या जीवनाचे काही सूत्र असतील, काही वर्म आहे महाराज. आपण प्रत्येकजण म्हणतो ते तर मला माहिती, ते तर मला माहिती. मग काय, अरे बाबा तुला ते ज्या क्षेत्रात आहे ते माहिती, पण हे आध्यात्मिक क्षेत्रात फक्त संतांचं वर्चस्व आहे. नवे भगवंत आकळायची ताकद संतांकडे आहे. कारण देव रावला हो संतांच्या घरी, इतके ताकद संतांची. मग असं एखादं इंजिनियर असन, एखादं डॉक्टर असन, एखादं वकील असन, बाबा पण तुला त्या क्षेत्रातलं ज्ञान. ही अध्यात्म विद्या आहे ना महाराज, ही फक्त संतायला माहिती. ज्यांना ते आत्मतत्वाशी एकरूप झाले संत, त्यांनाच ही विद्या माहिती. म्हणून संत सांगते, बाबा हो तुला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. अण्णा उदाहरण सांगत राहत्या, 3 जण मित्र निघाले तीर्थाटन कायला करतील, ते पर्यटन करायला निघाले. आणि पर्यटन करता करता बरेच हिंडले, ते समुद्राच्या काठावर गेले. मग आता नावेत बसून पाहू म्हणे. मग ते बसले नावेमध्ये. आता हे 3 जण, तो चौथा नावडी चालली नाव समुद्राच्या मध्ये. आणि मग यांचं आता एक डॉक्टर, एक वकील, एक इंजिनियर. आता या पोस्ट काय लहान आहे का? आणि यांचं ज्ञान काय कमी आहे का? कमी नाही ना महाराज यांचं ज्ञान. मग हे त्या जो नावडी होता त्याला विचारित होते, तुला गणित येतं का? तो नाही बाबा मी शाळेतच नाही गेलो, गणिताचं माझं काय संबंध आहे? अरे मग चांगला शिकला असता तर तू इंजिनियर झाला असता. त्याचं झालं तर डॉक्टर म्हणे तुला आमकं माहिती आहे का? तो म्हणे आता शिकलो असतो तर माहीत झालं, तू तोंड वाजून कदरून गेला. आणि यांना अहंकार झाला शिक्षणाचा. पण थोड्याच वेळात सागरात खवळला सागर. आणि खवळल्यावर मग आता तो म्हणे तुम्हाला काय काय येतं म्हणे, पोहता येतं का? मी म्हणे नाही हो, तेवढं सोडून आम्हाला काही येत नाही म्हणे, आम्हाला हे दुसरं येतं म्हणे. मग आता बोटसुद्धा पलटी व्हायचं संभव म्हणे, ही नाव पलटी होऊ शकते. मग आता इड त्यांचं शिक्षण कामं आलं का? नाव पलटी झाली महाराज, ती नाव पलटी झाली. मग ते कामं आलं का त्यांना तिडं त्याची डॉक्टरकी, त्याची वकीलकी, त्याची विद्या तिडं काय पोहणं महत्त्वाचं होतं. आणि तो त्याचे तरबद होतं. तसं इकडं एखाद्याला काही येईल ना, विज्ञानामध्ये एखादा किती पुढं असू शकते. पण महाराज आमचे संत जर असतील ना, संत तर ह्या विज्ञानाच्या पुढे, जिडं विज्ञानाचा शेवट होतो, विज्ञानाची जोड केली, विज्ञानाचा आवेर नाही केला संतांना, विज्ञानाची जोड केली महाराज. पण विज्ञानाच्या पुढं ही मरणमारी विद्या म्हणते, हिला मरणमारी विद्या भाऊ कायम सांगत राहत्या. ही विद्या जर असेल तर संत इकडे तय वाचून इतर भाऊ स्वर्गाधिक ज्ञानी. ती केवळ आज्ञानं जाण म्हणे बाबा, इथे तुमचं आज्ञान आहे, तुम्हाला याच्यात तरता येतं का? तसं संत छाती ठोकून सांगतो, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. का मरणाची भीती वाटते आपल्याला? काय वाटत असेल भीती? अरे देह तादात मी तुटलं नाही आपलंवालं, देह ते. आणि देह संबंधांना मी आणि माझं याचे जीव गुरफाडला, हे माझं ते माझं. महाराज आपल्याला चांगलं माहिती, जे माझं म्हणा तुम्ही ते दुःखालाच कारण, ते दुःखालाच कारण आहे. आणि संत म्हणले, देव माझा मी देवाचा, तुम्ही संत माये बाप कृपावंत, विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी गुरु. हे संत यानं नाथ भगवंत संघ जोडलं, यांनी नाथ सद्गुरू संघ जोडलं. आणि आपलं मात्र उलटं झालं. आपण हे मी आणि माझं
याच्यात गुंतून गेलो आणि खास जर दुःखाला कारण असलं तर हीच गोष्ट दुःखाला कारण आहे. जोपर्यंत मी कोणी त्याचा शोध नाही लागत महाराज, विचार करून पहा. प्रत्येकानं ज्याची त्यांना विचार करा, मी कोणी असा प्रश्न विचारायचा, हेच चिंतन करा. तर एक दिवस त्याचा पत्ता संतांच्या माध्यमातून संतांलाच विचारावं लागेल महाराज हे कोणी. आता झाला ज्यांना अनुग्रह आहे त्यांचा विषय नाही, त्यांना सांगितलं संतांना तुम्ही कोणी आहे का नाही. पण ज्याला कोणाला नसन महाराज, मीचा जर शोध लावायचा असला तर किती असे तुमचं आयुष्य निघून जाईल, पण मीचा शोध संतांना विचारल्याशी लागणार नाही महाराज. ती वस्तू संतांकडे आहे, ते वर्म संतांकडे आहे. आणि ते कारण तिथं जाऊन आले महाराज, ते आम्ही वैकुंठवाशी म्हणे. स्वइच्छा प्रारब्ध घेऊन जन्माला आले, स्वइच्छा प्रारब्ध आणि स्वइच्छा आपला अवतार कार्य आटपल्यावर पुन्हा आम्ही जातो. तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, माझं कोणी पिंडदान सुद्धा करू नका म्हणे. पिंड पदावरी दिला आपोलिया करी, माझे झाले गया वर्जन फिटले. पितरांचे ऋण केले कर्मांतर, गुरुनं केलं ते मग कर्मांतर. आता बोंब मारली हरिहार, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझे झाले गया वर्जन फिटले, पितरांचे ऋण. प्रत्येक शास्त्र असं आहे महाराज का ते हिमोगम विधी नाही. भाऊ कायम सांगत राहत्या, हे शास्त्र मान्य विधी आहे, हा संत मान्य विधी आहे, हा देव मान्य विधी आहे महाराज. भगवान प्रभू रामचंद्रांना सुद्धा आपलं पिंडदान केलं, आपण तो विषय ऐकेले. मग हे करावाच लागतं, कारण महाराज फार बारीक बारीक. आता हे महाराजांनी वाचलं गरुड पुराण, ऐकलं तुम्ही मंडळींनी, त्या गरुड पुराणामध्ये सगळंच आलं महाराज. हे विधी किती बारीक बारीक गोष्ट आहे. हे दान करा, ते दान करा, स्वर्णदान, कांचनदान, काय ते दानाचे प्रकार, गोदान असन, भूदान असन, किती दान आहे महाराज, किती. पण हे कोणासाठी महाराज, हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आपल्याला केवढं करेल सद्गुरूंना, ते आपल्यासाठी नाही माहीत असावं आपल्याला. जो ह्या सद्गुरूच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात जीव गेला महाराज, तयाचा भार आशी निरंजनाला. नारायणाचा भ्रमदूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. केवढं केलं महाराज त्यानं. ते म्हणले ना, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा महाराज. हे विश्व व्यापक तत्व आहे. मग इकडं म्हणलं ना, ते सर्वत्र सर्व ही देही, ते तत्व म्हणजे सद्गुरू महाराज. हा, आणि त्या तत्वाचा जर स्वीकार केला, ते तत्व जर अंगी बांधलं, आणि ते सहजासहजी नाहीची महाराज, नाहीची. आता बाबा गेले, बाबा परमधामाला गेले. हा, कारण याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. कारण महाराज त्याला प्रमाणे कुटुंबात एक जर हरिभक्त जन्माला आला नाही, एक हरिभक्त, ती कन्या असू का पुत्र असू, कन्या तर डबल उद्धार करू शकते. ह्या कुळाचं करीन आणि त्या कुळाचा. हे महाराज ह्या कुटुंबाचं वास्तव्य ते. कारण मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज नर, एक हरिभक्त जर जन्माला आलं त्या कुटुंबात. आणि अशी इड सद्गुरुनिष्ठ मंडळी, सद्गुरूची भक्ती आहे या कुटुंबात. पण जर कोणी राहायला असलं तर त्या प्रभावात 100% उडी मारायचा प्रयत्न करा. कारण कसं आहे महाराज, डॉक्टर तुमच्या घरी लय मोठे, पण ते घरच्या डॉक्टरचा गुण नसतो हा, येत नसतं महाराज. खरं आहे हे. आम्ही पाहतो, हिंडतो, जे जिडं पिकतं ते आपलं नात्यागोत्यात पाहतो महाराज. हा विषय नात्यागोत्याच्या पलीकडला आहे. अध्यात्मविद्या आहे महाराज, ही मरणमारी विद्या आहे. हे सामान्य गोष्ट नाही. मृत्यूची भीती घालणारी, मृत्यू नाही टळत. कारण मग आपला विषय असतोय, आता विषय असतोय एक, मृत्यू कोणाचा होतो? मृत्यू शरीराचा होतो महाराज. मी असा शोध करा तुम्ही, कुठे हात लावा, हा हात आहे, हे डोळे, हे कान आहे. अरे जो मी म्हणणार आहे तो कोण आहे? तो कोण आहे याचा शोध संत लावून देते. बाबा तू कोण आहे? अरे तुझं स्वरूप अमर आहे बाबा. अमर आहा खरे की पहा खोटे, न म्हणो देह माझा मग बरवसा कळन महाराज. नाही तर याच्यात जर गुंतला ना महाराज, हे कोणीच कुणाला सोडवणार नाही, कोणीच सोडू शकत नाही. जो बांधेले सगळे आपण इड, सगळे माझ्या सगळं तुम्ही आम्ही बांधलेले महाराज. पण जो मुक्त झाला ना, तो इतरांना सोडू शकतो. मुक्त समर्थ सद्गुरू मुक्त आहे, संत मुक्त स्थितीत आहे महाराज. हा, म्हणून आपण जे बाहेरले गेलो, मी आणि माझ्या कल्पनेने झालोशी पांगुळा, चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ, हिंडलो दिशा दाही, श्रम झाला केवळ सगळे प्रमाण माहिती आहे आपल्याला. या भ्रम डोही बुडालो, काही भेटेल गुरु दयाळ, धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव. काय करते सद्गुरू, काय करीत असते?
अरे ह्या देहात नवे नवे तूच देवे हा बोध सद्गुरू करीत राहत. आणि तो बोध जोपर्यंत होत नाही ना महाराज, तोपर्यंत जीवाला आपल्या स्वरूप काय हे कळत नाही. स्वरूपानं आपण देवे, तुम्ही आम्ही देवे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांताशी कामू विषयावरी. काय हा जीव ह्या भ्रांतीमध्ये पडला, भ्रांती पडली त्याला. मी देह ही सगळ्यात मोठी भ्रांती पडली आणि तिथंच पडला. पहा महाराज त्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातले वगळे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे तोचेची या पदरा आड, आविरून गोचिड. अशुद्ध का निघी ह्या गाईच्या कासात गोचिडे, कासात दुधाचा आणि त्या गोचिडाचा अंतर किती महाराज, किती अंतर आहे. एक पडदा तो गोचिड तोडून रक्त पितो आणि एकच पातळ पडदा राहतो की त्याच्या आतून दूध राहतं. पण कधी प्याला गोचिड दूध, प्याला नाही प्याला महाराज. काय माऊलीनं दृष्ट गोचिड, त्या गोचिडाचं फक्त उदाहरण दिलं महाराज. हे गोचिड सुद्धा असेच आहे तर तो भगवंत आपल्या हृदयस्थ बसेले आणि आपण पाहतो जाय गाणगापूर, जाय तुळजापूर, जाय पंढरपूर, जाऊ नये या मताचं नाही. आपण एकदा जाणावा, जाणून भक्ती केलेली चांगली. ऐक खेळी या तुझं सांगतो, आईसा जाणूनही खेळ खेळ रे. या आयुष्याचा खेळ जर खेळायचा असला तर जाणून विचारायचे प्रश्न. संत कोणी भेटू दे तुम्हाला, हा फसत माणूस, फसत रायरांदाला फसत. आता उदाहरण तुम्ही ऐकलं असेल राऊत बाबाच महाराज, कोणी रायरांदाला पोलिसाचे कपडे घालून आल्यावानी वाटलं फसन नाही एखादं. पण महाराज खरे संत त्याच्यापेक्षा वेगळे राहते. कारण मी पुन्हा जबाबदारीने बोलतो की खरे संत. तुम्ही म्हणशाल संत काय खोटे का बाबा, हो दोन्ही दिसती सारखे दिसत्या. संत सारखे दिसत्या पण संतच असं ना असं काही नाही. टिळा टोपी लेणे हे तो देवाचे गबाळे म्हणलं, हा पण फसन ना एखादं, फसन ना. पण आता हे जे वाघाची पिल्लं आहे ते फसतील का महाराज. ज्यांना ते दुधाचं सेवन केलं तो फसन का. आता पाणी टाकून पीठ पिईन का तो, नाही महाराज, नाही पिऊ शकत. भाऊ ते उदाहरण सांगत राहते ना. बाळ्या म्हणे त्याला इकडून आला का आईकडे दूध मागायचं, आई दे दूध. मग त्या आईनं काय करावं, गरीब परिस्थिती, दुधाची ऐपत नाही, एकटी कमवती, तिनं पीठ भाजून ठेवा. आणि बाळू इकडून आला का लगेच त्यानं काय करायचं, ते पीठ पाण्यात टाकायचं, थोडी साखर गुळाचा खडा टाकायचा, ते हलून आणि ते द्यायचं. बाळूची तब्येत काही व्हायला लागली. पण योगायोग असा झाला ते कोजागिरीचा सण आला, कोजागिरीचा उत्सव. आता कोजागिरीचा उत्सव म्हणजे जिकडं तिकडं दूध तापून, जिकडं तिकडं ते. मग ते शाळेतला एक मित्र म्हणजे चाल बाबा आमच्या तिकडं आज कोजागिरीचा कार्यक्रम आहे, भजन आहे, पूजन आहे. आणि मग तो विचारूनच गेला आईला, म्हणे आई आता जातो मी आज कोजागिरी तिकडं. मग गेला तिकडं, ते रात्री भजन बिजन झालं. पाहिजे आपल्याला 12 वाजता ते दुधाचा कार्यक्रम राहतो. कारण महाराज हायच ते शास्त्र लावेले तसे, चंद्राचं अमृत त्या दुधात पडेल राहतं. म्हणजे ह्या परंपरा ज्या लावेले त्या सांगायचा अर्थ, तो बाळू आता ते केशरी दूध प्याला. अरे म्हणे हे काय लईच भारी लागत म्हणे, हे काय. अरे तो म्हणे अरे हे दूध आहे येड्या. अरे तो पण मी दररोज पितो म्हणजे दूध. अरे तू दूध पितो मग हे दूधच आहे ना म्हणे. त्यांना 4-2 जणांना विचारलं, मग खात्रीच पटली तिचीवाली दूध. मग त्यानं विचार केला आई आपल्याला काय देत होती, आई आपल्याला दूध मागितल्यावर काय देत होती. मग घरी गेला तसा, आई आता लई भूक लागली म्हणजे दे दूध. आणि मग त्या आईचं ठरल्याप्रमाणे डबा काढला, ते पीठ तांब्यात टाकलं, म्हणा पेलेत टाकलं ते. आणि मग हात धरला, म्हणजे आई हे काय आहे सांग मला यार. आता ती पेज होती, काय होतं ती पेज होती. सांगायचा अर्थ असा का आता तो बाळू दूध प्याला, ते दूध प्याला, आता तो फसन का. तसं ज्याला खऱ्या संतांची भेट झाली, ज्याला आत्मतत्व त्या संत ऐकून भेटलं, त्या सद्गुरूचा उपदेश ज्यानं घेतला, तर आता त्याला फसायची ताकद आहे कोणाची. म्हणून एकदा संताचरणी भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती सायुज्यता भरा. हेची करा रे बापांनो. काय देते संत, अहो शेवटची मुक्ती आहे, सायुज्यता. मुक्तीचा अधिकारी म्हणजे काय, जिवंत असताना मृत्यूची भीती घालवणे, न मरता लाहीजे रोकडा मोक्ष. हे संतचं देणं आहे. माझ्या संतांचं सद्गुरूचं काय देणं आहे, या सद्गुरूचे देणे. कल्पतरू हुनी दुनी. महाराज परीस लोखंडाला लागला तर लोखंडाचं कोणत्याही कडाला लागू, इतकं लांब लोखंड आणायचं, कोणत्याही कडाला परीस लावायचं. अख्ख्या त्या लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. महाराज हे सामर्थ्य कशाचं आहे, परीसचं आहे. पण या परीसाच्या पेक्षी माझे सद्गुरू पुढे
त्या परिसाला दुसरा धातू लागल्यावर त्याचं सोनं नाही करणार ना महाराज, तो करीन. नीड संत इकडं कसा या ना, येडा इद्रा कसा या, हो का विषयी काय दुराचारी कोणी या महाराज त्याचं उद्धाराची. पण अंगीकार ज्याचा केला नारायण, एकदा सद्गुरूनं जर त्याचा अंगीकार केला ना महाराज, निंदे तेही त्यांनी वंदे केली. किती मोठे उदाहरणी. आजा मेळ पाप राशी, आजा मेळ इतकं पाप आहे का आपलं, वाल्ल्या पळे इतकं पाप आहे का महाराज आपलं वालं, नाही ना महाराज. हे काहीची काही पाप करेल माणसं, पण क्षण न लागता जसा त्या लोखंडाचा स्पर्श परिसाला व्हावा आणि क्षणात त्याचं काय व्हावा, सोनं व्हावा. पण तो परीस नाही करणार, काय करीन. तर माझे संत त्याच्या एक काकण पुढे, सद्गुरू एक काकण पुढे, आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी महाराज. क्षणात आपणासारखी, म्हणजे जे तत्व भगवंत तत्व आहे महाराज प्रत्येकाच्या देहात आहे. एकदा जर सांगितलं ना बाबा तू जीव नसून तू शिव आहे, हे झालं शब्दज्ञानानं. हे शब्दज्ञानानं त्या पदवीला बसवलं. पण महाराज त्याचा अनुभव आणून देते, त्याचा अनुभव सुद्धा तेच आणून देते महाराज. मग जेव्हा अनुभव येतो ना, मग तेव्हा तळमळ निर्माण होती बरं का. कारण बाबा आपण ज्या सुखाचा अनुभव घेतो, हे माझे कोणी सखे असतील, सोयरे असतील, कोणी मित्र असतील, प्रत्येकाला हे भेटावा ही अपेक्षा निर्माण होती महाराज. तोवर तो संत व्हायला राहतो. तो माणसासारखा दिसतो, माणसात राहतो, पण तो माणूस नसतो महाराज. म्हणून संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, समुद्र नदी न हे पायगा. ही गोदावरी इतकी दुधाट वाहती ना, पण समुद्र आहे का महाराज, नाही नाही समुद्र नाही बरं का. पाषाण म्हणून नये लिंगा, हा दगडाचीच मूर्त बनेल राहती, पण तो पाषाण नाही राहत महाराज. हा तसे संत नव्हते जगा माणसाच्या, नव्हती माणसासारखी. माणसासारखे राहते आपल्या संग, जेव्हा ते आपल्या संग खाते आपल्याला वाटतं हे काही इतकं धोरण दिसत नाही. हा भाव आहे महाराज प्रत्येकाचा, हा भाव आहे. सुरुवातीचा भाव हाच राहतो माणसाला. हे येत असं का त्यांना, ते येत असं का त्यांना महाराज. पण महाराज त्यांना शिकायचं नाही असं ह्या विश्वात एक गोष्ट. कारण ज्यानं देव आपला केला, ज्याच्याकडं ऐका यश श्री अवतारे ऐश्वर ज्ञान आणि वैराग्य हे गुण त्या भगवंताचे, ते गुण संताईकडे, ते गुण समर्थ सद्गुरूकडे. एका एका गुणात एका एकाचं काम झालं महाराज, एका एका गुणात एका एकाचं काम झालं. हे सुख दुःख येत असतील आपल्याला ना, हे आपल्या कर्माचे फळ आहे बरं का. पण तू म्हणशान आता काय नाही करेल, आपण आता काहीच नाही करेल, आता करेलच नाही राहत. हे केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती महाराज. ही मागची शिदोरी घेऊन येले आपण, ही मागची शिदोरी आता संपना ना ती. पण महाराज जर त्या भगवंताची कृपा झाली ना, त्या सद्गुरूची जर कृपा झाली ना, हरी कृपे त्याचा नाश झाला. हा महाराज कुठलंही तुमचं सगळ्यात मोठं जर दुःख असं ना आपल्या जीवनात प्रत्येकाला, हे बाकीचे दुःख, हे मानसिक आजार, हे शारीरिक आजार, हे किरकोळे महाराज हे आजार, पण सगळ्यात मोठं आपल्याला ह्या भवसिंधूतून तरुण जायचं, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि याचं कोणाला स्मरणच राहील नाही. ह्या आपल्याला तिकडं जायचं आहे का, हे दुःख ना आपल्याला जन्म मृत्यूचं जे दुःख नाही, सामान्य गोष्ट नाही महाराज. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, किती गर्दी खाल्ली असते ना आपण. 84 लक्ष योनी फिरून आपण पुन्हा मग 12 मनुष्य द्यायचं लागत होतं. तुकोबर आहे म्हणे दुरोनी आलो मेगा, दुःख झाले दारुण यावया यथवरी येते होती हेची कारण. मग संत काय करते आपलंवालं नेमकं, काय करत्या, जन्मचंच खंडन करून टाकीते. जन्म नाही येणे आयशे केले म्हणले ना. आता ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू येईल का महाराज. मृत्यूची काय भीती, संत मृत्यूचं नाही खंडन करीत, मृत्यूचं नाही खंडन करीत. जन्माला आलं नाही तर त्याला मृत्यू राहत नाही. म्हणजे त्या सायुज्य मुक्तीला एकदा भगवंताच्या चरणाजवळ जर गेली, जशी कानोपात्रा गेली, काय पूर्व आयुष्य कानोपात्राचं होतं, किती पूर्व आयुष्य तिचं ते होतं. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. एक सत्संग महाराज, एका सत्संगात उद्धार. अहो इकडं टाईमच नाही. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुताची, हकारुनी सांगे तुका म्हणून बरं का. नाम घेता राहू नका.
पण जी गोष्ट थोडी फुकट आहे ना, एखाद्याला फुकट सल्ला सुद्धा देऊन पहा तुम्ही, तो ते ऐकत नाही. एखाद्याला सांगा रस्ता चुकला, आपल्याला थोडा अंदाज झाला, हात कावरा बावरा झाला, त्याला सांगितलं ना हा रस्ता नाही जात, तो म्हणे त्याच्या पुढून तर जात असेल ना. त्याला असं आहे महाराज, म्हणून हे फुकट सांगेलीची किंमत नाही राहत. पण पैसे देऊन वकिलाला पैसे हा वकिलाला आता ते व्यवहाराचं काय महाराज, वकिलाला किती एक एक सल्ला घ्यायचे, खरोखर पैसे देतं. डॉक्टरला नुसते सल्ला विचारायचे, दुखणं झालं की नाही झालं, सर म्हणत आलं आता आमच्या दादाची एक हाताने एक पाय जड पडला, गोरखभाऊनं सांगितलं त्यांना काय करायचं म्हणून. गोरखभाऊ म्हण तुम्ही तो विचारच काढून टाका डोक्यातून, तुमचं दुखत आहे नाही काय नाही. पण हेच जर डॉक्टरकडे गेलं तो 1500 बिल करीन, 2-4 चाचण्या करायला लावीन. हा राहू शकते दुख नाही, आपल्याला ते नाही म्हणायचं. पण महाराज ते पैसे देऊन ये ना, तिथं किती विश्वास पटवतो आपल्याला. आणि हे नुसतं फुकाट आहे ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोचून, पण नाही ना, देव न लगे, देव न लगे. महाराज त्याला साठवायला जागा करावं लागेल. एकदा देवाला जागा पाहिजे साठवायला. जैन जागा केल्याने महाराज त्यांच्याकडं आज सुद्धा मग एक वाक्य इकडं श्री गुरुचं नाव काढावून तिकडं डोळ्यात पाणी कमवून त्यांच्या हृदयात जागा आहे महाराज. म्हणून सांगितलं बाबा हा देह आपला पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू मिळून हे 5 तत्वाचं देह बनला आपलावाला. आणि मग जातं तरी काय, हे पंचमहातत्व विलीन होऊन जाते महाराज. पाणी पाण्यात जातं, अग्नी स्वरूपात जाते, पृथ्वी तत्व त्याच्यात जातं, हवा आकाश मार्गाने निघून जाते, हे 5 तत्व. आणि मग जातं काय, तर जातो तो फक्त जो तुम्ही कधी सोनोग्राफ्या केलं, एक्सरे केले, त्याच्यात कधीच नाही निघलं महाराज, ते कधीच नाही. फार इतक्या बारीक नसा आहे, ह्या केसापेक्षा बारीक नसा आहे आपल्या शरीरात. इतक्या नाड्या आहे, 72,000 नाड्या आहे आपल्या शरीरात. तुम्ही पहा, एखादी टेस्ट करा, त्या जशा तशा नाड्या पुढं खंडन झालं, पुढं त्याच्यात अन्न नलिकत घाण गुतली म्हणे. आता ती काय अशी पैक थोडाच राहतो, इतका सूक्ष्म राहतं महाराज, ते याच्यात दिसतं, रिपोर्टमध्ये दिसतं. पण कधी दिसला का आत्मा? कुठंही आत्मा जर हात लावून दाखव एखाद्याला, त्या दिवशी मी एक कीर्तन ऐकलं, ते म्हणे असा हात लावून दाखवा का आत्मा इड आहे. बरं, प्रत्येक जणाला जर विचारलं तर आत्मा पहिली गोष्ट माणूस इडं हात लावितं. अरे जिडं हात लावलं, जिडं स्पर्श झालं तिडं आत्मा आहे. तुम्ही कुठंही हात लावा तुमच्या शरीराला, कुठंही जिडं स्पर्श जाणवतो ही किल्मी कोणाची. मग आता बाबांना देह ठेवल्यावर बाबा तर घरात पडेल होते, घरात होते ना, मग तुम्ही निरोप पाठवले, बाबा गेले म्हणे, बाबा घरात होते, मग गेलं काय त्याच्यातलं महाराज, काय गेलं त्याच्यातलं, ते आत्मतत्व निघून गेलं महाराज, आत्मतत्व निघून गेलं. म्हणून हे आत्मतत्व या उपाधी माझी गुप्त आपली उभी झाली. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती, आणि तो म्हणजे मी आहे महाराज. त्या मीचा जर शोध विचारला कोणा, तर जे जातं ना ते, ही कुडी इडच राहते महाराज. या कुडीचं काहीच नाही, फक्त याच्या माध्यमातून एक करता येतं का आपल्याला पुन्हा जन्माला नाही येता येत. संतायला शरण गेलं तर बरं का, हा, नाही तर मग ह्याच्यात पुन्हा अण्णा सांगत राहत्या, कुत्रे डुकरं गाढव, पार ते अण्णांनाच बोलावं इतकं पटापटा बोला ते त्या पुन्हा त्याच्यात जायचं. काय महाराज, काय आपल्याला माहिती आहे का आपलं नंतर काय होणार हे माहिती आहे का. पण शास्त्र सांगतं, आपले धर्मग्रंथ सांगत आहे महाराज, का ह्या वाटानं जर नाही गेला, हा मनोमार्गी गेला तो तेथेच मुकाला. संतांच्या मार्गाने जर नाही गेला ना महाराज, सुकलिया वर्म फेरा पडे. मग तो फेरा कायचा, हे 84 लाख योनीत पुढे हिंडावं लागत महाराज. पण जो साधूचा जीव अंकित झाला ना महाराज, एकदा साधूचा अंकित झाला तर आपला हमीपत्र घेईल राहत बरं का. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणे तुमचं हमीपत्र मी घेतो म्हणे. अहो घेतेच संत आपलं हमीपत्र घेतो. काय देतो, कसा जर विचार केला आपण श्री गुरुला काय देतो. गुरुपौर्णिमा कार्यक्रमासारख्या गुरुपौर्णिमाच्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला फोन करावा लागत किंवा जाणवत नाही महाराज. इतक्या प्रपंचाची आसक्तीत रंगेले आपण. तो भाग आला की ज्याची त्याचं आता आपलं कर्म ते, म्हणून जो जात नाही त्याची श्राद्ध राहत नाही असा भाग नाही बरं का तो. कारण काही बंधनं राहते महाराज. तरी बी मग काय देतो आपण, नुसतं म्हणतो आपण काय द्यावी त्याशी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा महाराज. संताला जीवच लागत, संताला दुसरं काय अपेक्षित नाही. ही जीवदशा जाऊन तो शिवस्वरूपाला आणि तो जीव प्राप्त व्हावा ह्याच्यासाठी संतांचं खातं होती. संताला लागत तो जीवच. तो का म्हणे बळी जीव दिला, हा जीवच लागतो महाराज. जीव दिल्याशी काहीच नाही. मग जीव जर दिला तर उरला उरे विठ्ठल तो शिवस्वरूप संत आपल्याला करीत महाराज. मग अनेक प्रकारे आता
आपलं ह्या निमित्त काही असू, पण सत्संग महत्त्वाचा आहे. काही निमित्त असो, आपण आता आपले मंडळी बारशाला सुद्धा सत्संगच करते. कमून का महाराज त्याच्या वाचून राहत नाही, पण जो अनुभव घेतला तो इतरांना यावा एवढीच तळमळ याच्या मागचं, दुसरं कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट काही लहान नाही महाराज. हा यज्ञ होतो, नाम यज्ञ सांगितली गोविंदने, तो परम सांगितलं ना, कारण त्याच्यापेक्षा मोठा यज्ञ नाही ह्या कलियुगात तर नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी महाराज. म्हणून आपल्याला त्या परमपदाला, त्या मोक्षासारख्या सुखाला जर प्राप्त व्हायचं असलं तर त्यांना संतायला शरण जायचं. हा मोक्ष मेल्यावर संतायला मान्यच नाही. मोक्ष तर ते म्हणे आमच्या घरी पाणी भरी. हा मोक्षाचे काही नाही, मोक्षावरची पायरी करून त्याच्यावर पाय ठेवून गेले ते. तुका म्हणे पावटली करू स्वर्गाची निशाणी, पाय देऊन गेले महाराज तुझे. संतायला याचं काहीच गेलं नाही. मग एखादं म्हणून आता आम्ही काशीला गेलो तरी मोक्ष येईल, ऐकले आपण, काशीला गेल्यावर मोक्ष येईल. पण बाबा संत सांगा त्या मोक्ष देऊन उदाहरण, काशी होय कीरतेची ख्याती म्हणे, फार जुन्या पोहून ख्याती. भगवान बोले बाबा तिथं जर देह ठेवला आणि मग तिथं तारक मंत्राचा उपदेश भोले बाबा करते. आणि त्या तारक मंत्राचा उपदेश आपल्याला इडा घरी सद्गुरू घरी येऊन करते महाराज. जिवंतपणे तिथं मेलेवर आहे ना मोक्ष. मोक्ष देऊन कीर माऊली म्हणे, मला माहिती ती काशी, काशी होय कीर जुनाट आहे ते, ऐकले भोले बाबा पोहून, ती प्रथा आहे महाराज तिथं मेल्यानंतर. पण आता आपल्याला ह्या प्रपंच गाड्यात इडं मंदिरात जायला सावड नाही, इडं पूजेला सावड नाही. आपण काशीला खरंच जाऊ का? गेला एखादा वेळ काढून तिथं मला नाही का राहायला गेले काही तिथं सहज फोन केला म्हणे एक रातभर येऊन फक्त भेटून जा तुम्ही वापस. हा हे तुमच्या हातानं नाताला 5 बोटा हळद लावा पण तुम्ही जा म्हणे, उद्या खुशाल जा म्हणे. त्याला वाटलं आपण 5-25 वर्ष राहिलो, अजून आपल्याला ताप सुद्धा नाही आला म्हणे. मग आता एक रात्र गेले ना काय होईल. इड आला महाराज, ते हळदीचं पुढंच राहिलं, निरप पाठावं लागले ना. मग मेला का तो तिडं, आज तिडं मेला तर मोक्ष आहे ना, ते काशीत मेला तर मोक्ष आहे. मग आयुष्यभर 5-25 वर्ष राहून काय केलं त्यानं, इडं येऊन मेला महाराज. तिडं सुद्धा पुण्य लागत त्या गोष्टीला, ही बिगर पुण्याचं काहीच नाही महाराज. मग तुम्हाला जे वाटन त्या देवाचं, ज्या आवडन त्या देवाचं नामस्मरण करा, त्यांना एक दिवस ते पुण्य तुमचं असं तिळ 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 पुण्य साचा पडेल. कधी अन्नदान करा, कधी सप्तेत कोणाच्या पत्रवाळ्या उचला, नाही तर तुम्हाला ज्या देवाची सेवा आवडत, ज्याची त्याला जो देव आवडत असेल त्याची सेवा करा. त्या दैवताचं काम आहे. एक दिवस ते दैवत श्री गुरुच्या भेटीपर्यंत घेऊन जात राहतं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठासा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. मग महाराज संतांची भेट तरी किती अवघड आहे महाराज. त्याला भगवंतांना एकदा कृपा करावं लागत, एकदा भगवंतांना कृपा करावं लागत, एकदा तर स्वतःच्या अंतकरणाचीच कृपा व्हावं लागत. जेव्हा हे पुण्यकर्म करीन ना माणूस, हे जे काही असं, कोणी सोमवारचं व्रत करा, कोणी एकादशी करा, कोणी एखादं मंगळवार करा, एखादं देवीचे शुक्रवार करा, दत्ताचे गुरुवार करा, काही जो उपदेश जे जे दैवताची सेवा करीत असलं त्या दैवताचं काम आहे का श्रीगुरूपर्यंत भेटायचं. ते उपासना, ती उपासना अंतकरणावर परिणाम करते. मग अंतकरणाची कृपा होती. मग तो सहज म्हणतो कारण कीर्तन चालू आहे, जावं लागत. तिथे ही भूमिका कुठं तयार होती, एकदा अंतकरणात भूमिका तयार होती. नाथबाबाची कुठं तयार झाली भूमिका, अंतकरणात एकदा भूमिका तयार झाली. काय मी उद्धार पावेले, माझा उद्धार कशानं होईल, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझी, ह्या निष्काम कर्म उपासनेची हे फळ आहे. तर ते दैवत तुमच्या अंतकरणावर कृपा करेल. त्या अंतकरणावर कृपा झाल्यावर तुम्ही तिथपर्यंत जाशाल. काही कार्यक्रम असू, काही असू, तिथपर्यंत जर गेले तर त्या कृपेचं पुन्हा फळ आहे का भगवंत कृपा करेल तुमच्यावर. आणि भगवंतांना कृपा केल्यावर भगवंत योग्य संतांकडे पाठील, ज्याचे ते ठरेल राहते त्याच्याकडे पाठील महाराज. मग एकदा अंतकरणाची कृपा झाली, दुसरी कोणती कृपा झाली, आता भगवंताची झाली. आणि भगवंतांना कृपा केल्यावर संतांचं दर्शन होईल तुम्हाला, संत दर्शन. आणि संत दर्शनानं काय होतं महाराज, संत दर्शनानं आपण जो मी विसरलो होतो ना, मी कोणी हे जो विसरलो होतो ना, ते संत जो आपला जो नाळा तुटेल होता, पहिला हात दे गर्भात भजन करीत होता, देवाला वचन देऊन आला ना, हा आठवीन पाय,
हा माझा नवस, रात्रंदिवस देवा मी एक क्षण सुद्धा तुला विसरणार नाही म्हणे, अखंड तुझं भजन करीन म्हणे, अखंड. अरे अखंड भजन नाही म्हणे, हे शरीरच तुझ्यावरून ओवळून टाकीन, हा देह तुझा अर्पिला भवानी रोडगा वाईन तुला. इथपर्यंत त्यानं देवाला नवस केला आणि एका पारचा भगवंतानं सुखरूप बाहेर काढला. आणि बाहेर काढल्यावर त्याला ह्या कलीचा वारा लागला, नाळ कापला. आणि तो जो म्हणत होता मी तुझं एक क्षणभर सुद्धा विसरणार नाही, तोच म्हणायला लागला कवा म्हणलो, कवा म्हणलो, कोहम 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 म्हणायला लागला, कवा कवा. आणि मग मात्र पुन्हा तो तुटलेला नाव घ्या, निष्काम कर्मयोगाना अंत करण्याची कृपा, भगवंताची कृपा. आणि मग ते संतायपर्यंत नेऊन घालित. आणि मग संत काय करते महाराज, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. जो तुटलेला होता, जो भगवंताचं कनेक्शन आपल्याकडे तुटलं होतं, भगवंत नव्हतं तुटलं, आपलं भगवंत संग कनेक्शन तुटलं होतं. आणि ते कनेक्शन पुन्हा संत जशाची तसा लावून या हात, कुरवाळीला माथा, आणि सांगितली चिंता न करावी महाराज. अशा पद्धतीत श्री गुरूंची कृपा झाल्यावर मग भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होतं. मग तो भगवंत कसा आहे, आता संतांची कृपा झाली, त्याला चिंतन केलं, त्याला आत्मानुभव आला. आता पुन्हा तर काय आलं, आता आत्मप्रचिती आली, संतांना त्याला आत्मप्रचिती आणून दिली. आणि मग त्या भगवंताचं यथार्थ भगवंताचं दर्शन झालं. मग कुठं आहे भगवंत, अरे येरो म्हणी काष्टी पाशानी सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे. प्रल्हादाला विचारलं होतं कुठं हे खांबत आहे बी, अरे तो म्हणे हे खांबत नाही, तू नाही अशी जागा विचार म्हणे, कुठं नाही माझा भगवंत, त्या विश्वात चराचरात भरला म्हणे, भरला घनदाट हरिदिशी. ही संतांची नजर आहे आणि ती नजर आपल्याला प्राप्त करून देते. चर्मचक्षुचा विषय नाही देव पाहणं, ह्या डोळ्यानं देव दिसत नसतो. डोळे याचा डोळा उघडाला जेणे महाराज, तिसरा डोळा भगवान. आपण म्हणतो ना बोले बाबाला 3 डोळे, आता इकडं प्रत्येकाला जवळजवळ बहुतेक मंडळीला 3-3 डोळे येतात, बाकीच्याला दिसणार नाही, पण ही 3 डोळ्यावाली मंडळी सगळे इडं. डोळे याचा डोळा उघडीला जेणे महाराज, म्हणून जे पडळ येईल होता आपल्या डोळ्यावर, जे अंधकार येईल होता, अज्ञान होतं, गुरु दाविली या वाटा. काय केलं ते ना, नेऊन विवेक तीर्थ तटा. विवेक नावाचं तीर्थ, अनेक तीर्थ पाहायला असतील सगळ्यांना. काशी पाहिली, गया पाहिली, मथुरा पाहिली, द्वारका पाहिली, किती तीर्थ पाहिली, पंढरी पाहिली, सगळे तीर्थ पाहिले. पण महाराज विवेक नावाचं तीर्थ, अरे विवेक नावाचं तीर्थ संतांकडे महाराज. हा जो महाराज पूर्वी सांगत दुष्कृत्य जरी झाला, विवेक नावाचं तीर्थ एक, अनुताप नावाचं तीर्थ आहे. हा पहिला एकदा अनुताप जर झाला ना महाराज, अनुताप, हा अनुताप झाला पाहिजे. असं संसारात थोडे रट्टे गट्टे पाहिजे आपल्यावर. हे प्रसंग येते ना, हे प्रसंग यायला एकच कारण आहे महाराज, आपण सुखासुखी जर एखादं पोरगं त्याला म्हणलं ये मध्ये, आता हा नाम आहे आपला, मला कुठं गेलतो, त्याला जर आता कळत नाही, त्याला थोडं वर्ष 2 वर्ष त्याला जर म्हणलं मध्ये ये, नाही आला तर मग काय करू आपण, त्याला जरा त्याला थोडी वेगळी भाषा महाराज. तसं भगवंताना आपल्याला देह कशासाठी दिला याची गोष्टच विसरला जीव. बरं विसरला तर विसरला, मग त्यानं काहीतरी करावं ना देवाचं. नाही बाबा नाही संत आवडत एखाद्याला, मग तू देवाचं कर ना. तू देवानं कृपा केल्यावर पुन्हा तुला ती स्थिती बुद्धीचा भेद घालीन. हे हातात कोणाचं आहे महाराज, त्याच्याच हातात आहे. मग जर नाहीच हे सोयीनं ऐकलं तर मग भगवंत काहीतरी भुंगा लावून देतो आपल्या मागं. प्रत्येका मागं असा माणूस नसं निडं की त्याच्या मागं काही भुंगा. एखादं म्हणून नाही आमचं लई विचारलं कसं काय चालू, बरं चालू, अरे वर म्हणतो बाबा. पण प्रत्येकजण अंतःकरणातून तुटेली. प्रत्येकजण जो सद्गुरूशी जोडेल नाही ना, तो अंतःकरणातून खचतो महाराज. आणि सद्गुरू काय देतो, धैर्य देतो. आपलं झालं ते दिवशी, गुरु हा धैर्याचा डोंगर. गुरु काय देत असेल तर धैर्य देतो महाराज. म्हणून परमार्थ करणाराला त्याची दाहकता नाही कमी राहते, चटके कमी राहते. प्रसंग त्याच्यावर येते नाही असे नाही आहे, प्रसंग त्याच्यावर अनेक प्रसंग येते. पण महाराज ते धैर्य नावाचं आणि ते श्रीगुरु देत राहते. म्हणून हे प्रसंग आपल्यावर येते ना, याच्या मागचं एक कारण आहे. एक तर ते आपलं पूर्वसंचित म्हणा, नाही तर भगवंताला त्याच्याकडे घ्यायचं राहतं आपल्याला. आणि त्याच्याकडे हा जीव सोयीनं जात नाही. मग काहीतरी थापड हल्ली म्हणजे तू सावलीत पळणारच आहे. मग चौकडे जाळा असल्यावर मग कुठं जातं महाराज. मग हा बाबा पाय, तो बाबा पाय. आता ते छाटछूट कुठं नारळावर गुणी, कुठं अंगारीवर येईल, तो किती दिवस येतो महाराज.
पण निरंकुश तृप्ती जर म्हणली, कायमचं जर समाधान म्हणलं ना, आता पुन्हा ते समाधान न हलणारं समाधान जर म्हणलं ना महाराज, ते संत इकडे. म्हणून म्हणलं गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळ. ते स्वतःच डळमळत नाही, त्याच्यामुळं त्याच्या भक्ताला डळमळून देईन का महाराज? नाही नाही. कोणताही प्रसंग येऊ महाराज, ती आपल्याकडं हत्यार राहतं किंवा सद्गुरूची रूपी छत्री आपल्या जर मस्तकावर असली ना, त्याला काय बुडायची भीती आहे. ह्या गोदावरीतून चाललं आणि आपल्याला नाही जाता येणार तिकडं. समजा एखादं नवीन जर बसलं आपल्यासारखं, आता तुम्ही गंगेच्या कडेची तुम्ही बसशाल, आम्ही ड्रायव्हर जरी असलं तरी घाबरू ना, त्याच्यात बसायला घाबरतात महाराज, नजर मरेल नसल. पण महाराज एक सद्गुरू असा आहे का जया सद्गुरू तारू पुढे. ते अनुभवाचे काशी गाड्या अनुभव घेतला. आणि त्या नावाड्याला माहिती आहे कशी बी तो फार वाकडी तिकडी करतो, पण तो कडालाच आणतो, आहे का नाही? तसे बाकीचे ज्ञान आपलं झाला विषय, त्याचा इडकवाही उपयोग नाही. म्हणून ह्या भवनदीतून जायचं जर ज्ञान असेल, जे सर्वत्र सदा देही जया करिताही घातू नाही, मग मरत काय महाराज? मरत काय? आपण हे आपलं द्वैत जायला नाही. म्हणून आपल्याला हे वाटतं का ते गेले हे गेले, आता कसं? अरे सगळे गेले तर मागं काही नाही राहता. उद्या आपण जरी गेलो ना, मागं जसले तसं चालू. किती गेले आतापर्यंत? किती गेली? आजा मेला, पंता मेला, बाप मासना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसं झाला. हे राडगाडगं थांबलं का? पुन्हा जमिनी वाढल्या, पुन्हा ताळावर ताळ चढला. ते काय बंद राहत असतात महाराज? हे बंद नसतं राहत. कोणा वाचून बंद नाही राहत. मग आपण गेल्यावर बंद राहून का? मग आपण तरी का छाती जोडावा? ह्या देहात असताना आपण बाबा हो श्रीगुरूची कास धरावा, त्या संतांची कास धरावा. आणि हा मी कोण आहे हे त्यांना विचारावं. काहीच नाही विचारू. प्रश्न अण्णा सांगत दोनच करावं, मी कोण आणि देव कोण. संत जर भेटला ना, जर त्यानं उत्तर सांगितलं तर खुशाल त्याचे तिथं मग सालाना राहा त्याचे. पण ह्या दोन प्रश्नाचं जो उत्तर देत नाही ना, अजिबात नाही, मग तो संत नाही. कारण फैसला आहे महाराज, हा सामान्य फैसला नाही. आपण साधं लग्न लावायचं असलं तरी ब्राह्मणाकडे जातो, ही तीत पाहतो. मग काही मिस्टेकच झाली काय ना म्हणे, मुहूर्त काढताना काही बिघडलं काय म्हणे महाराज. या जीवनाचं मुहूर्त कसं काढणार आपण? जीवन मरणाचं कुंडलिनी काढितो जन्माला आल्या. कुंडलिनी महाराज जो श्रीगुरूचा झाला ना, त्याची कुंडलिनी उलटी पालटी होऊन जाते. अनुभव घेतलेली माणसं आहे आपण इडं, अनुभव घेतलेली माणसं आहे महाराज आपण इडं जे बसले नाही याच्यापैकी अनुभव गेले. जी कुंडलिनी काढली त्या गुरुचं कधीच असं टळत नव्हतं. ही रेष पाहिली ना, आज मरण म्हणल्यावर आजच मरण यायचं, हे होणार म्हणजे तेच होणार व्हायचं महाराज. त्याच्याकडून दुसरं गेलं ते म्हणे अरे झालं कसं काय नाही म्हणे. का झालं नाही? जया सद्गुरू तारू पुढे, याचं उत्तर आहे बरं की. म्हणून करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. महाराज तो दास होऊन जर गेला ना, सर्व भावानं जर शरण गेला ना, त्याचा अंगीकारच संत करते. कशाचा करते? पण जो आता एखादं लईच आता वर टाईम करू राहिलं, त्याचा पगार वेगळाच भेटणार आहे तुम्हाला, ड्युटी इतका भेटत. मग ह्या प्रपंचाच्या गाड्यामध्ये जसं येईन तसं, पण श्रीगुरूला शरण गेल्याशी नाही महाराज. जयाकरिता घातू नाही, तो विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्जुना तू एक कर म्हणे बाबा. अर्जुनाला आपल्यावानीच झालता ना, मग काय करू आता? हे तर सगळे युद्धाचा प्रसंग होता. म्हणजे हा उपदेश कधीच आहे. अर्जुनाला ते गांडी उठवून दिलं, मला युद्धच करायचं नाही. का म्हणून? का आता समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे मंडळी जेव्हा पुढून पाहिले, मामा मावशी सगळे गणगोतच. युद्ध कोणा संग होतं महाराज? ते युद्ध घरचे संग ना, आपलं कोणा संग युद्ध? आपलं कोणा संग? बरं आपल्याला कोण ताण देतं बरं? आता त्या अर्जुनाला देत होती ती कौरव ताण. आपल्याकडे कौरव नाही का? आता आपल्याकडे दुर्योधन नाही का? आपल्याकडे रावण नाही का महाराज? हा रावण इडं बसले हा, पण इडं राम आल्यावर रावण राहीन का महाराज? राहीन का? मग इडं एकदा राम आणायची तयारी करावं लागेल आपल्याला. मग आपलं तेच युद्ध चालू आहे महाराज. जे अर्जुनाचा प्रश्न होता तो अर्जुन आपल्यासाठी प्रश्न घेऊन उभा आहे फक्त. नाही ते हे सगळे प्रश्न आपलेच आहेत महाराज. मग मी कसं युद्ध करू म्हणे? नकोच म्हणे मला ते युद्ध नको. पण धर्म सांगितला महाराज, तिथं नीती सांगितली, कर्म सांगितलं, सगळं सांगितलं भगवंतानं. बाबा क्षत्रिय हा तुझा धर्म आहे, हा टाकून कस काय जमन? अरे हा म्हणजे तू काही पुण्य जर केलं बरं का, पुढलं वगैरे त्याच्यात काही जन्माचं जर पुण्य केलं
तर क्षत्रियाला युद्ध करायचा चान्स येतो. नाही तर आयुष्य गेलं काही वर स्वारी नाही काहीच नाही मग ते. आणि वीर जर धरणी गती पडला तर तो मुक्तीला प्राप्त होत राहतो. म्हणून त्यानं सांगितलं अर्जुना तू हा अज्ञान येतो तुला वाटत का म्हणे तो मारल्यावर मी ते मरतील तो त्यांचं संहार केला तर त्यांचं संहार होईल. नाही महाराज अर्जुनाला ह्याच ज्ञानाचा तवर अभाव होता पण भगवंत प्रयत्न करीत होता त्याला समजून सांगायचे. का तो शिष्य झालता मग त्याला वाटायचं का अरे भगवंत म्हणे तू काहीच नाही करू शकत. म्या बोलविल्या वेद बोल म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तो जगाते चालिता. कोण नेतं महाराज हा ये कोण आहे? यम यम म्हणजे कोणी महाराज? विभूती आहे भगवंताची विभूती यम. आपण यमाला जरा येड्या वाकड्या नजरेतून नटितो महाराज पण नाही महाराज भगवंत आहे यम सुद्धा. आणि मला काय म्हणायचं यमाचं भेव कोणला आहे? जे त्याचं गिऱ्हाईक आहे त्याला भेव आहे ना. अरे ज्यांना सद्गुरूची कास धरली ते यमाचं गिऱ्हाईकच नाही. गरुड पुराण सुद्धा काय सांगत महाराज शेवट तेच सांगितलं ना नाहीच महाराज. आणि मग त्याच्यात आवडीतून तर हुकू शकत नाही कोणी. यमाचं पाहुणं कोण सांगितलं? प्राणी यमाचं पाहुणं आहे. आणि जो तो हे देह नसून जो शिवस्वरूपाला गेलो तो यमाचं गिऱ्हाईक राहीन कसं काय? म्हणून त्याचं आपल्याला काय तो आपल्यासाठी देवच आहे ना. यम ही देवता आहे महाराज स्वर्गातली देवता आहे ती एक. आणि ज्याचे त्याचे कामं ते ज्याची त्यांना पार पाडे त्या म्हणून सांगितलं. आता गरुड पुराणात अनेक उदाहरणं आले ना. गरुडाची आई वनिता आता सगळे तिला भेटायला यायची. ती आजारी होती. आता गरुडाला वाटलं आपली आई आता बरेच आपण कीर्तनात ऐकेले हा आला तो आला. मग आई म्हणे आज यम आली म्हणे. यम आले म्हणल्यावर त्याचा चेहरा पडला म्हणे काय म्हणे. त्याला माहिती आहे आता हा बाबा काय सोडीत नसतो कोणाला सोडीत नसतो ना. आतापर्यंत सोडलं त्यानं पण त्याचं काम त्यानं चोखच पार पाडलं. मग याला वाटलं आपण असं काही वायू वेगानं उडत होता ना. गरुड म्हणजे काही सामान्य आहे का भगवंताचं वन होतं. त्यानं त्या आईला जसं पाठीवर घेतलं तसं हजारो मैल दूर नेऊन ठेवलं. पहिलं साध्य येते ना गरुड पुराणात. आणि हजारो मैल दूर नेऊन ठेवल्यावर त्याला वाटलं आता काही यमाची ताकद हिड. पण तिढा गेल्यावर त्या गुहेत आईचं निवेदन करायच्या टायमाला मध्ये शिरला आणि यम हसायला लागली. अरे मला अशी पंचायत पडली होती म्हणे मी केव्हा जाईन तिढं. इतक्या योजनेने लांब होतो तिढून. मलाच अशी पंचायत पडली की त्या वेळेत जो वेळ काळ लिवेल होता त्या वेळेत मी जाऊ शकत नव्हतो तिढं. पण हे ठरेल गणित राहतं महाराज. सटीचा टाक आहे ना. सटीचा टाक कधीच चुकत नाही. थोडा विषय बाजूला जाईन पण रावणाच्या तिढं हे 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या रावणानं. 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या आणि 9 ग्रहाच्या पायऱ्यावर असा पाय देऊन शनिदेव वर सिंहासनावर बसायला जायचं. आता हे ग्रह म्हणजे काय साधे आहे का? बुध शुक्र आणि त्यातली त्यात शनी महाराज तर खतरनाक आहे. पण ते शनी महाराज सगळ्याच्या वरच्या याला होते बरं का. आणि ते शनी महाराज तिडून त्यांना बोलत होते. रावणाला बोलायला लागले म्हणे रावणा तुझ्यासारखा पराक्रमी नाही, तुझ्यासारखा योद्धा नाही, तुझ्यासारखा राजा नाही आणि तुझ्यासारखा भक्तसुद्धा नाही म्हणे. पण मला तुझी एक गोष्ट तू थोडा भित्राय म्हणे. हे गोष्टीचं मला खटकत म्हणजे आता शनिदेव येते. आता त्याला वाटलं मी आणि भित्रा कसं काय बा आपण असं जर ठरवलं तर रावण सहज त्याला कोणताही महाराज पुष्पक नावाचं विमान होतं त्याच्याकडे. विमान नव्हतं का रावणाकडं. काही करायचं ना तो. मग त्याला वाटायचं म्हणे कसं काय बा असं. ते म्हणे अरे तू इतका मोठा योद्धा पराक्रमी माणसं काय असे पाठीवर पाय देऊन जात राहतात म्हणे. छातीवर पाय देऊन जाय ना म्हणे तू यांना कायला असं सोडित म्हणे. आणि त्याला वाटलं ते खरं आहे कायला पाठीवर पाय. मग उताना केला. शनी उताना केल्यावर सामान्य गोष्ट आहे का? कृपादृष्टी वक्रदृष्टीने पाहिल्यावर आहे ना ती ओवी काहीतरी. आणि त्यानं त्याची जेव्हा दृष्टी पडली रावणावर भिरूड लागलं की नाही रावणाला. म्हणून सांगायचं मला ते होतं का असा रावण असताना का मृत्यूची भीती किंवा मृत्यू त्या रावणाला नारदाला विचारलं का मृत्यू ती सटवी होती ना ती गैरहजर होती. म्हणून त्यानं तिथं तिचा हात धरला. कुठं गेलती? ती म्हणे मी गेलती म्हणे मला 5वीच्या दिवशी लिवायला जावंच लागत. मग तो जर लिवेला असेल तर माझ्या मस्तकावर आहे तोच लिवेला असेल ना म्हणे. हे कार्य परंपरेनुसार तुझ्या नावावर आहे म्हणे. लिवेले ना म्हणे. मग सांग काय लिवेले. आता जेव्हा ज्याच्याकडे कामाला म्हणलं त्यालाच सांगावं लागत ना. ती म्हणे हे एवढं तर सांगू शकत नाही मी. तो काही केलं तरी सांगू शकत नाही पण तुला कुठं माहिती भेटेल हे सांगा ती म्हणे. आणि मग त्या सटवीनं सांगितलं का
तू जाय आणि असं कपाळावर कुंकू तुझ्या मंडोदरीचं लाव आणि त्याच्यावर हात आणि त्याच्यावर वाच म्हणतो. आता मंडोदरी पतिव्रतावती आणि मग पाहिलं तर तेच मरण रामाच्या हातानं होतं. रावणाचं मरण रामाच्या हातानं. आता त्यावेळेस रामाचा जन्मच नव्हता, दशरथ राजाचाच जन्म नव्हता, दशरथ राजाचाच जन्म नव्हता. तेव्हा कोणाचं मरण सांगितलं? रावणाचं. आणि मग रावणानं काय केलं म्हणे आता आज राजा संघाच युद्ध करून आपण. आज राजा संघ युद्ध केलं, दशरथ राजा जन्मालाच यायचं काम नाही. दशरथ राजाने आल्यावर रामन सीता किती लांबलं ते रामायण. मग मरण कायचं? मरण चुकत नसतं, मला हे सांगायचंय. त्या रावणानं आज राजा संघ युद्ध चालू झालं, दोघांचं युद्ध पुकारलं. आज राजा सामान्य नव्हता. मग ते आज राजाचं त्यांचं युद्ध चालू झालं. तेवढ्यात नारदेश्वरी म्हणे काय तुम्ही युद्ध आहे, अरे तुमच्यात कोण हारलं कोण जिंकलं कोणी याचं पाहायला तरी कोणीतरी लागेल ना. तुम्ही असं मोगम युद्ध करू राहिले, मग निर्णय व्हायचा कस काय? हा कोणीतरी त्याला प्रेक्षक म्हणे युद्ध स्वर्गात करू म्हणे आपण, सगळे देव साक्षीला राहतील म्हणे तिडं. आणि मग तिडं सगळ्या देवताच्या साक्षीनं आज राजाचं आणि रावणाचं युद्ध स्वर्गात चालू झालं. मग स्वर्गात युद्ध चालू झाल्यावर रावण जर्जर झाला त्या युद्धात रावण. आणि मग देवताने ते सोडवलं. म्हणे काय करायचं आहे तुला? तर म्हणे मला एक करायचं आहे की मला हे आज राजाच कवा ते मारायचं होतं, मग माझं मरण पुढलं ते होईल. मग म्हणे तुला याचं उत्तर आहे ना म्हणे ते तिडं येशीला ते बांधेले म्हणे, तिडं जाय तो दरवाजा लोट आणि ते तुला सांगन म्हणे तुझं मरण कवा, आज राजाचं मरण कवा आहे म्हणे. मग ते गेला आणि तिडं तो दरवाजा लोटला. तिडं बांधलेलं होतं भस्मेसूर. भस्मेसूर आडवा बांधलेला होता आणि त्याला 2 डोळ्यात सळाया घातल्या होत्या. रावणानं जेव्हा लात मारली त्याला तर त्या सळाया त्याच्या भस्मेश्वराच्या याच्यात घुसल्या आणि त्यानं शिव्या द्यायला सुरुवात केली. कोण मूर्ख आला म्हणे इडं. आणि मग याला वाटलं कोण आहे बा? अरे म्हणे तू हायत आहे असं किंचाळला का? रावण त्या ग्रंथात सांगितलं होतं का रावण एक असे 4 घाटका बेशुद्ध पडेला होता त्याच्या किंचाळण्यानं. मग आता तो केवढा असल. आणि मग जेव्हा सावध झाला मग विचारलं यानं, घाबरत विचारलं म्हणे कोण तो लंकेचा महामूर्ख रावण म्हणे आणि तो प्रभू रामचंद्र संग युद्ध करणारी म्हणे अजून 2-3 अवतारांना. आणि मग तो युद्ध झाल्यावर त्याला इडं बांधणार आणि मग माझी सुटका होणार म्हणे. मग त्याला कळलं हे आपलं मृत्यू कुठं आहे. पण चुकावता आला का महाराज? त्याला चुकावता आला का? मृत्यू ही चुकवायची गोष्ट नाही, पण मृत्यूची भीती जाती. आणि संतांच्या सानिध्यात असं जे सर्वत्र सदा सम आहे तर आणू नाही विषम. इडं विषम नाही, कारण सम या विश्वामध्ये फक्त समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि का न लगे. माईक पदार्थ हे सगळं माईक आहे महाराज. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा. याचं हे सगळं मिथ्य ठरवायचं आहे महाराज, सोडायचं नाही. यांना सोडायचं नाही, कारण आपलं काही विषय होता आपल्या सगळ्याच्या पाठातला अभंग आहे. जर तेवढा अभंग नामदेवरायाचं वाचला ना, अंतकाळी मी परदेशी, कोणी उड्या खातं का सरनत? लेख किती काय आळलं ती, आई गेली बाप गेला, किती काय लेकीची मायासारखी माया नाही, सरनत उड्या खाईन का? नामदेवराय म्हणे नाही ना महाराज, कन्या पुत्राधिक बाळे म्हणे हे तर स्नेहाचे स्नेहाळे तुझ्या दर्शनाहुनी व्यापळे अंती दुरी राहिली. लय भरोसा बायकोवर राहतो देह ग्रहीची कामिनी ती तू राहिली भुवनी. मी जळा तसे स्मशाने अग्नी सवे ऐकला महाराज. आईसे जानोनी निर्धार पाही निर्वाण पाही मनुष्य जन्म आईसे जानोनी निर्वाण मग मज आला गईवर. अशी परिस्थिती होती ज्या टायमाला आपल्याला ह्या असा प्रसंग येतो ना, सगळे एक एक सोडून देते ना, तवच हे कडवय. आईसे जाणून निर्धार मग मज आला गईवर तव दाही दिशा अंधकार मग काही सूचना. काही सुचणार नाही त्याआधी. म्हणून संत म्हणी उठा जागे भरे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या ह्या जन्म मरणाच्या जर व्यथा चुकवायच्या असल्या, हे सर्वत्र समतत्व जर पाहायचं असलं, कारण ती एकच महाराज प्रत्येकाच्या हृदयात तीच वस्तू आहे. फक्त काय झालं तिच्यावर आवरण आलं. अण्णा सांगत राहत्या विहीर खंदायची, पाणी त्यानं पानाड्या आणला, पाणी घेऊन आला का तो? पाणी कुठलं आहे? अरे ते खडक बाजूला करा, मुरुम बाजूला करा, दगड बाजूला करा, पाणी तसंच. किंवा शेवळ आहे,
शेवळ बाजूला केलं का पाणी शुद्धची शुद्ध. तसं ह्या देहात परमात्मा बसेल, याच्यावर फक्त आवरण नावाचा दोष आला. आणि तो निष्काम कर्मयोगी, निष्काम कर्म उपासना जर घडली तर संत कृपेनं जेव्हा सद्गुरू जीवनात येतील ना तेव्हा तो आवरण नावाचा दोष निघन. तसं नाही निघणार. हा, हे दोन दोष घालवते तीन ज्याची त्याला सगळे सांगायचे म्हणून आपल्याला कुठं माहिती आहे आपलं निघलं असतं तर असं नाही करते आपण बी. पण समर्थ सद्गुरू महाराज जीवनात जर आले ना तेवढी खात्री आहे ना. कारण जर हात धरला ना महाराज त्यांचा हात, तर ते सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होईल. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय, सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तार. या भवसिंधूतून जर कोणी तारून नेणार जर असेल तर समर्थ सद्गुरू म्हणून ते काय करते आपल्याला का आपलं झालं मग प्रमाण धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव बाबा तू आता जीव नसून संतांना कृपा केली आलिंगन संताची आहे. दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. संतांना स्वीकार केला का आपला जन्म मरण टळत. याच्यासाठी दुसरे उपायच नाही. म्हणून संतांना निस्ता शरण जरी गेला ना निस्तं ते जे म्हणतील तो बोध, ते जे म्हणतील तो बोध महाराज. कारण संत पण खरे संत बरं का, खरे संत जर जीवनात आले तर ह्या गोष्टीची आपल्याला प्रचिती येते का आत्मा जात नाही, आत्मा येत नाही. ती ही उपाधी आहे, शरीर उपाधी आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. मग चैतन्यालाच बात नाही, फक्त तो काय करतो जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीजे तैसे देहांत स्वीकारिते चैतन्यनाथ. ते देह स्वीकारायचं काम नाही. कारण जो मुक्तीला गेला ना महाराज नवनाथ ग्रंथातलं विषय, तो मुक्तीला गेला त्यांना आणता येणं. ज्यांना मातीचा पुतळा केला का चालायला लावायचे, काय देवाला उलटे पालटे टांगून दिले, काय नाही केलं त्यानं. मी नाथाला धुवून काढलं, पुन्हा जोडलं, मारलंच होतं का नाही त्याला मारलंच होतं का नाही, त्याची विकार बाजूला काढली होती. पण त्या धर्मनाथाला पुन्हा नाही आणता आलं महाराज. त्यांना काय करावं लागलं आता तो विषय आपल्याला माहिती. पर काय प्रवेश करावा लागला का मग का जो एकरूप झाला महाराज, एकरूप झाला तो निवाडता कसा आहे, निवाडता नाही. त्या संताच्या त्या भगवंताच्या स्वरूपाला जर एकरूप झाला ना तर पुन्हा जन्मा नाही येणे आयशे केले. आणि हे करिता असत्या सद्गुरू म्हणून सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य का अर्जुना. तू हे काहीच नाही केले, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे नामदेव महाराजांनी आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून मला कळलं आता. आणि मग जीव संतायला शरण गेले याचेने स्वभावी होत जाता अवघे तरी सांग काय सोचावे तो येते. अरे हे स्वभावातच. आता 9 वाजले होते, आपण 9ला निघलो, केव्हा 12 वाजून गेले, केव्हा 3 वाजून गेले. ही घड्याळ कोणासाठी थांबली ना, केव्हा तरी उद्या घरी जाऊन सकाळचे 9 वाजतील, केव्हा तरी 9 वाजतील. ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमे ग महाराज. हे चालूच आहे. बालपण गेलं ना विषय व्यथा करता करता, तरुणपण आलं, बालपण गेले खेळता, तरुणपणी विषय व्यथा, मग संसाराची चिंता. आता तुम्हाला आम्हाला सगळी ती. अरे केव्हा हा देह पडून जाईल याचा भरोसा नाही महाराज. हे थांबेलच नाही. केव्हा तरी एक दिवस तो आजा पंजा होऊन पुन्हा त्याचं फिरवीला घटन फोडीला चरणी होणारच आहे महाराज. पण बोंब झाली पाहिजे महावाक्याची. जोपर्यंत बोंब होत नाही ना महाराज, फिरवीला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. तो घट फोडायच्या आधीच हा घट फुटला पाहिजे महावाक्याची आणि नावे गुरु कृपेची ने थागे महाराज. ती सद्गुरू कृपा जर झाली ना मग हे अनुभव येते. याची स्वभावी हे होत जात असतं. जन्म होईल, मृत्यू होईल, काय व्हायचं ते होईल. कारण आपण तिकडले गिऱ्हाईक नाही तेव्हा तो विषय आपल्याला घ्यायचंच काम नाही. म्हणून सगळ्या जर मुक्त्या असेल तर तुका म्हणे चारी मुक्ती नामापाशी आईसे बौद्ध ग्रंथी बोलविले फक्त एकच करा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही लागोनी पाया विनवी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करा रे बापांनो साधन हरीचे जणी करणीचे करू नका. जे लोक करते या लोकांसारखा परमार्थ करू नका. जे अनुभवाचा परमार्थ आहे तो करा. नाथ बाब म्हणी अनुभव सुरुवाड जाणतील म्हणून साधनाची सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक महाराज. असं किती जरी जन्म आले किती नाही गेलं महाराज, त्या साधनाचं सार सांगितलं. तो बीज मंत्र जोपर्यंत समर्थ श्री गुरुच्या कृपेनं आणि प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्म मरण खंडू शकत नाही.
नाही खणणार महाराज, काही उपाय करा. म्हणून एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चिंता, परी किडाळ हे सोचिता बहुपरी. अरे येड्यावानी तू काही मनावर घेतो म्हणे, तू हे काहीच नाही करीत, तू फक्त उभा राह. म्हणून आपले जे कर्म वाटेला आले ना, सगळ्यात मोठं कर्म म्हणून कर्मयोग झाला ना, पण त्या कर्मात धर्म असावं बरं का. हां, त्या कर्मात काय पाहिजे, धर्माच्या विरोधात कर्म निश्चित कर्म होईल महाराज, ते कर्म विहित कर्म झालं पाहिजे. म्हणून कर्म करीत असताना त्या कर्मात धर्म असावा. आणि असं जर झालं, तो सद्गुरूचा सेवक झाला, सद्गुरू कोण त्यांना श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, मग मात्र त्याच्या जीवनात काय होईल, विश्रांती पावलो संभाळा उत्तरे. का म्हणून का वाढले आंतरी प्रेम सुख. आता त्याला ह्या बाहेरच्या लौकिकाचं घेणं नाही, कशाचं घेणं नाही, कारण कुठं आहे त्याचं आता आंतरित तो स्थिर झाला. त्याला लौकिकाची चाड नाही, सुख दुःखा नाही चाड आम्हा. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलाशे. हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता सर्व कार्य करता हरी बोला. कारण असं करता करता तू निश्चयाशी होय हरिरूप म्हणे, निश्चयानं हरिरूप होईल हे भगवंत आणि माऊली सुद्धा सांगत्या. म्हणून तो येत नाही जात नाही अर्जुना, तू चैतन्य पाय आणि त्या चैतन्याला ओळख एकदा. आणि तो चैतन्य रूप भगवंत आपल्या हृदयस्थ बसले. एकदा त्याची संतांच्या कृपेनं ओळख झाली ना, मग त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही आणि काहीच नाही महाराज. त्याच्या पुन्हा तो सायुज्य मुक्तीचा जीव अधिकारी होतो. झालेली सेवा बाबाच्या चरणी. कारण महाराज 13व्याच्या निमित्तानं हे सगळं नियोजन होतं. निमित्त काही असू, इकडं सत्संग महात्माचा होता. कैलासवासी दगडू गोविंद पंढुरे महाराज फार, आता हे कुटुंब तोंडावर नाही स्तुती, पण हाय हरिभक्त ज्या कुळात जन्माला आला ना, त्याची वाट पाहतात स्वर्गीची पूर्वर. आयसा हरिभक्त कोणीतरी जन्माला यावा म्हणे, असा कोणीतरी जन्माला आला तर ते स्वर्गातले देव तिथं उत्सव करीत राहते महाराज. म्हणून धार्मिक कुटुंब हे आणि ही झालेली सेवा त्या बाबाच्या चरणी, बाबाला सद्गती प्राप्तच होईल. आपण याच्यात प्रमाणातून पाहिलं, कारण एक जरी हरिभक्त असला तर सगळं कुळ उद्धारून जात राहतात. त्याच्यामुळं भगवंत त्यांच्या चरणाजवळ बाबाला अखंड अखंड अशी ते सुख प्राप्त हो. आणि पान महाराज किती सहज बाबाला पाहिलं होतं आम्ही पाहिलं होतं. कोणता अभंग म्हणत होते बाबा, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईशे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. महाराज तो अभंग बाबा म्हणत होते, कारण मी ऐकलं होतं मागं एकदा बाबा तो अभंग म्हणत होते. पहा महाराज, एक अभंग केलंच ना त्यानं, केलंच ना, इतका सहज मृत्यू महाराज. हे महाराज दिंडीला होते, दुसऱ्या कारणानं मागं आले, तिसरंच कारण झालं भाऊ म्हणे हेच याच्यासाठी मागं आले म्हणजे. काय निवेदन असतं महाराज, याला ईश्वरी निवेदन म्हणतात. हा, ही सामान्य गोष्ट नाही. म्हणून झालेली सेवा बाबाच्या चरणी सद्गुरूच्या चरणी अर्पण करून थांबतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रत्ती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो देला हो प्राणी जा. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलकीचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेले आलांछन. मातंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवाय. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान बसावो. येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती 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 सदा.